तर विरोधी पक्षनेते पदावरून मवियानं सरकारवर घणाघात केलेला आहे। विरोधी पक्षनेते पदाची सरकारला इतकी भीती का वाटतेय, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय। मवियाच्या टीकेवर संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय। अजून तरी आमच्या कानावर असं काही आलेलं नाहीये, पण महत्त्वाची गोष्ट हेच आहे की तुमची एवढी संख्याबळ असताना एका विरोधी पक्ष नेत्यापदाला का घाबरता तुम्ही? एवढं संख्याबळ आहे ना बहुमताचं। येणारं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे विरोधी पक्ष नेता विना होतं हे काय पहिल्यांदा होत नाहीये। हे मागचे 2-3 अधिवेशन जर तुम्ही पाहिले तर त्यालाही विरोधी पक्ष नेता नव्हता, परंतु विरोधी पक्ष नेता न होण्यामागचे कारण वेगळे आहेत। तुमचं जर संख्याबळ नसेल तर तुम्हाला विरोधी पक्ष नेता कसं घोषित करायचं? काही कायद्याचे काही तरतुदी आहेत ना, परंतु यांचा एकच सपाटा लागलेला असतो, आम्हाला विरोधी पक्ष नेता घोषित करा। अरे तुम्ही त्या पक्षाचे गटनेते आहात, तुम्हाला पूर्ण संधी हे विधानसभा अध्यक्ष किंवा विधान परिषदचा सभापती देत असतो। तुम्ही तुमची भूमिका स्पष्टपणे मांडा ना।